बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने नागरिकांसह शेतकरी चिंतातूर आहेत। आज अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। कळवण शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसानं हजेरी लावल्यानंतरही पुण्यातील जलप्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी आहे। दरवर्षी याच कालावधीमध्ये 30 ते 35% भरलेली असणारी धरणं यांना मात्र रिकामी आहेत। शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली। गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृष्णा नदीवरील सांगलीवाडी बंधारा या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे। ज्या भागात पेरणी योग्य पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केलेली आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला, दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। काही काळ मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही। वाहनधारकांनी काळजी घ्यायची आहे असं आवाहन केलं गेलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडीतील करुळ या घाटामध्ये दरड कोसळली आहे। त्यामुळे तेरळे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। अशातच प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याकरता पुढच्या 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी संततधार पावसाची बघायला मिळते। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे गोंदिया तालुक्यातील ढाकणी ग्रामपंचायत हद्दीतील कालागोटा या चौकीजवळच्या अंडरग्राऊंड रेल्वे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला। त्यामुळे हजारो नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडतोय। अशातच तीनबत्ती परिसरातील बाजारपेठेत पाणी साचलंय। त्यामुळे भाजी मार्केट परिसरामध्ये तलावाचं रूप आलंय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय तर भाजी मार्केट परिसरातील रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। सुरुवातीच्या पावसाळ्यातच भाजी मार्केटमध्ये पाणी साचल्यानं महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी वाढ झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली जाऊ लागल्यात। नदीची पातळी 9 मीटरच्या पुढे पोहोचली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी इथं एका बांधकामाधीन इमारतीची भिंत कोसळली। यात एक जण गंभीर जखमी झालाय। यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। पुणे महापालिकेचा अजब कारभार बघायला मिळतो। भर पावसात रस्त्यांवर पुणे महापालिकेकडून झाडांना पाणी देण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। हवामान खात्यानं पुढील 48 तास जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। प्रशासनानं नागरिकांना सावधान राहायला सांगितलेलं आहे। लोणावळा आणि खंडाळा परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे। गेल्या 48 तासामध्ये तब्बल 229 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। घाटमाथ्यावरील धबधबे पुन्हा प्रवाहित झालेले आहेत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपण बघूया दादरची एक सविस्तर बातमी। दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। पावसामुळे झाड कोसळलंय अशी माहिती मिळते। मुंबईमध्ये झाड कोसळण्याचं सत्रच सुरू झालेलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। अनेक जुनी 20-20, 25-25, 50-50 वर्ष जुनी उंच झाडं आहेत। त्याची मुळं ही आता वर येऊ लागलेली आहेत। जमिनीला धरायला जमीनच खाली उरलेली नाही। सगळीकडे सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं आहे। पालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा यांना आपण अधिक विचारूया। कृष्णा, कुठल्या भागामध्ये हे झाड कोसळलेलं आहे? आत्ताची काय परिस्थिती? काही नुकसान झाल्याची माहिती आहे का? अगदी
ताई ठाकरे फुल मार्केटमध्ये एक झाड पडलेलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अगदी न्यूज 18च्या हाती देखील सीसीटीव्ही फुटेज देखील आपल्याला लागलेलं पाहायला मिळतं. अगदी विशेष म्हणजे याच फुल मार्केटच्या आतमध्ये हे झाड होतं आणि या फुल मार्केटमध्ये अगदी पाहू शकतो अगदी मध्यरात्री जे आहे ते मोठ्या प्रमाणात मार्केट किंवा झाडं फुलं जी आहे ती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे आहे ते या फुल मार्केटमध्ये येत असतात. अगदी झाड जे आहे एक आपल्या दुकानावर कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी कुठली या ठिकाणी जीवित हानी झाल्याची माहिती जीवित हानी नाही झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. पण विशेष म्हणजे जी झाडं पडण्याचं सत्र जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळते. अगदी चेंबूर असेल, त्याचबरोबर सांताक्रूज असेल, वांद्रे असेल, परळ असेल आणि काल रात्री माटुंगा आणि आता सकाळी काल मध्यरात्री दादर येथे अगदी कुठेतरी महानगरपालिकेच्या कामावरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. कारण जी झाडं जी आहेत ती छाटली जातात पावसाळ्याच्या आधी, त्या झाडांची अगदी ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर जुनी झाडं असतात त्यांच्यावरती देखील महानगरपालिका झाडाची छाटणी करतं किंवा कमी करतं किंवा अगदी झाडाचं बुंद जो आपण म्हणतो खालचा तळ असतो तो देखील निकामी किंवा जो एक कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी महानगरपालिका जी आहे ती कमी पडताना पाहायला मिळते. कारण अनेक ठिकाणी यंत्रणा जी आहे ती महानगरपालिकेची पावसाआधी सज्ज किंवा झाडाची छाटणी करताना पाहायला मिळते. पण अशा झाडांची छाटणी किंवा पाहणी केली होती का किंवा छाटणी केली नव्हती का असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळते. म्हणजे तेच आपण अनेक दिवस म्हणतोय की जसं नालेसफाई व्हायला हवी वेळेत तसंच झाडांचं ऑडिट व्हायला हवं, झाडांचे बुंधे व्यवस्थित आहेत की नाही, त्याची कापणी आणि छाटणी व्यवस्थित झालेली आहे की नाही, हे सगळं तपासलं जायला हवं होतं. पण दुर्दैवानं तसं झालेलं नाही आणि त्यामुळे मुंबई उपनगरामध्ये अशा घटना घडतायत झाडं कोसळण्याच्या. पुन्हा एकदा पालघरच्या बातमीकडे आपण वळूया, कारण पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे. रेड अलर्ट दिला गेलेला आहे. 2 दिवस जिल्ह्यात पावसाचा हा रेड अलर्ट असेल. खबरदारी म्हणून आज आणि सोमवारी महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली गेलेली आहे. नदी नाल्यांच्या पाणी प्रवाहामध्ये वाढ झाली आहे. शेतांना देखील तलावाचं रूप आलेलं बघायला मिळत आहे. पालघरमध्ये सध्या सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. पेरण्या पुन्हा एकदा यामुळे रखडलेल्या बघायला मिळत आहेत. पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्याच्याविषयीचे सगळे अपडेट आपण आमचे सहकारी राहुल यांच्याकडून घेऊया. राहुल, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला गेलाय, सध्या सुद्धा पाऊस कोसळतोय, नदी नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे का? आत्ताचं काय वास्तव? नक्कीच आपण बघितलं तर मागील 3 दिवसांपासून हजेरी जी आहे ती कायम आहे. आज आणि उद्या सुद्धा पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे आणि रेड अलर्ट जो आहे तो पालघर जिल्ह्याला 2 दिवस देण्यात आला आहे. खरं तर आज जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र आता मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो पूर्व भागात सुरू आहे. त्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. दुसऱ्या बाजूला धरण क्षेत्र आहे, धामणी असेल, केवडास किंवा मग तुर्जे धरण आहे. या धरणांमध्ये देखील पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील जो काही दिवसांपासून पाऊस सुरू होता त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यात कुठेतरी शेतकऱ्यांनी भात पेरण्याची कामांची लगबग जी आहे ती सुरू केली होती. मात्र मागील 2 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा या भात पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळतात. आज दिवसभर जो आहे तो पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आणि त्याच्यामुळे अत्यावश्यक कामं असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. सध्या सूर्या नदी असेल किंवा मग तानसा, वैतरणा या नद्यांना देखील मोठ्या प्रमाणावर पूर आल्याचं पाहायला मिळतंय. पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली होती. जिल्ह्यात रिपरिप पावसाची जी आहे ती सुरू होती. मात्र आता पुन्हा एकदा मागील तासाभरापासून पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे आणि पुढील काही तासात हा जोर असाच कायम राहणार असल्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. सुवर्णा. नक्की राहुल, धन्यवाद. आपण माहिती दिली सविस्तर पालघर जिल्ह्याबाबतची त्याबद्दल. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित झालेला आहे. राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. हा धबधबा 50 ते 60 फुटावरून खाली कोसळतोय. सध्या पावसाचा जोर वाढलाय. धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय. पर्यटकांची पावलं त्यामुळे धबधब्याकडे वळू लागलेली आहेत. पर्यटकांचं आकर्षण असलेला कोल्हापुरातल्या राऊतवाडीतला धबधबा आता प्रवाहित झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हा उंचावरून फेसाळत जमिनीशी स्पर्धा करणारा हा धबधबा
या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने राधानगरीमध्ये येतात. खरं तर राधानगरी हे पावसाचा आगार आहे आणि या राधानगरीमध्येच हा सुप्रसिद्ध असा राऊतवाडीचा धबधबा आहे. अगदी 50 ते 60 फुटावरून हा धबधबा खाली कोसळत येतो आणि या धबधब्याचे उंचावरून पडलेले तुषार अंगावरती झेलत या ठिकाणी आनंद घेण्याचा प्रयत्न पर्यटक करत असतात. या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आत्तापासूनच आहे ते पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर हा धबधबा नुकताच आहे तो प्रवाहित झालेला आहे. त्यामुळे पर्यटकांचं दरवर्षीच हा धबधबा आकर्षण असतो. हळूहळू वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढेल. पर्यटकांचं लक्षच लागून राहिलेलं असते की हा धबधबा कधी प्रवाहित होतो आणि खऱ्या अर्थाने आता हा धबधबा प्रवाहित झालेला आहे. वर्षा पर्यटनानिमित्तानं बाहेर पडणाऱ्या लोकांच्यासाठी राऊतवाडीचा धबधबा आता खुला झालेला आहे आणि तो पर्यटकांना सध्या साथ घालताना पाहायला मिळतोय. उंचावरून फेसळणारा हा धबधबा आणि त्याचे पडणारे तुषार खरंच असं विहंगम दृश्य पाहायचं असेल तर तुम्हाला राधानगरीच्या या राऊतवाडी धबधब्याकडे यावंच लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, राऊतवाडी, कोल्हापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट दिला गेलेला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 851 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. समुद्र किनाऱ्यासह नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या सगळ्या परिस्थितीविषयी अपडेट देत आहेत आपल्याला आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उद्या 5 आणि 6 तारीखला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पाहायला गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय. दुसरीकडे पाहायला गेला तर प्रशासनही सतर्क झालेलं पाहायला मिळतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफचं पथकही दाखल झालेलं पाहायला मिळतंय. मी आता भंगसाळ नदी किनारी आहे. ही नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. 4ही प्रमुख नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे पाहायला गेला तर समुद्रामध्ये जे आहे 3 मीटर ते 4 मीटरच्या उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासहच समुद्र किनाऱ्याचे मच्छीमार जे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या लोकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पाहायला गेला तर प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 मराठी, कुडाळ, सिंधुदुर्ग. महाबळेश्वरमध्ये मान्सूननं जोरदार हजेरी लावली. परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. हवामान विभागानं घाटमार्गात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असं सांगितलंय. सततच्या पावसामुळे काही भागात दृश्यमानता कमी झालेली आहे. घाट रस्त्यावर वाहन चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नीट गाड्या चालवाव्यात असं आवाहन प्रशासनानं केलंय. पावसामुळे निसर्ग सौंदर्य मात्र खुललेलं आहे आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी महाबळेश्वरमध्ये वाढायला लागलेली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी साठाही वाढायला सुरुवात झालेली आहे. सातारा आणि साताऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. महाबळेश्वरमध्ये सुद्धा पावसासाठी गर्दी वाढायला लागलेली आहे, कारण वातावरण अधिकच खुलतं या परिसरामध्ये. प्रतापगडावर जायला सुद्धा महाबळेश्वरवरनं जाता येतं, त्यामुळे महाबळेश्वरला सुद्धा जायचं, आनंद घ्यायचा, प्रतापगडावरही जायचं. घाट भागामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे, त्यामुळे सगळीकडे वातावरण आल्हाददायक असं झालेलं आहे. आता आपण वर्ध्याकडे वळूया. वर्धा जिल्ह्यामध्ये काय घडतंय तर 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस वर्ध्यामध्ये पडतोय. हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. सततच्या पावसामुळे जनजीवन थोडं विस्कळीत झालंय. नदी नाले भरून वाहत आहेत. आष्टी तालुक्यामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. पालोरा इथं पुराच्या पाण्यात गायी आणि बकऱ्या वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. नांदपूर इथं पुराच्या प्रवाहात पूल वाहून गेलाय, त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीवरून विधिमंडळ अधिवेशनामध्ये जोरदार चर्चा रंगली. महायुतीमध्ये सत्तेत पालिकेच्या ठेवी खर्ची झाल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. त्यावरून आता पुन्हा राजकारण रंगलंय, कारण मुंबई महापालिका निवडणुकीत ठेवींचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालिकेच्या ठेवी भांडवली गुंतवणुकीकरता वापरल्या जाणार आहेत असं सांगितलं होतं. इकडं मुंबई पालिकेनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पिण्याच्या पाण्याची योजना तसंच पूर निवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्र सरकारकडे 10,000 कोटींच्या निधीची मागणी केलेली आहे.
त्यामुळे मुंबई पालिकेच्या ठेवी खरंच भांडवली गुंतवणुकीकरता वापरण्यात आल्या होत्या का असा सुद्धा सवाल उपस्थित होतो. अमित साटम साहेब सतत 1000 कोटीचा उल्लेख करत होते. मला सांगा 21-22ला BMCच्या ठेवी 91,690 कोटी होत्या. 25-26ला त्या घटून 79,498 कोटी इतक्या झाल्या. म्हणजे सुमारे 12,192 कोटीची घट झाली. एप्रिल 26 अखेर ठेवी आणखीन कमी झाल्या आणि 77,810 कोटी रुपये राहिल्याचं वृत्त आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी ते एप्रिल या 2 महिन्यात 3,639 कोटीची घट झाली. याच्यावर आपण कधी बोलणार?